हा जो लास्ट एक्सरसाइज तुम्हाला बोर्डवरती दिसतोय म्हणजे 1 पॉइंट किती आहे हा 5. तुमचं जर याच्या आधीचे सगळे एक्सरसाइज जर क्लिअर झाले असतील तर 1.5 मध्ये तुम्हाला एक एक स्टेप फक्त ऍड करावी लागते. ती स्टेप म्हणजे फॉर्मेशन ऑफ इक्वेशन. आता आपण जेवढे प्रॉब्लेम सोडवले त्या प्रॉब्लेम मध्ये बेसिक इक्वेशन किती दिलेले होते, 1 का 2? बेसिक समीकरण किती दिलेले होते? 2. मग एक लक्षात ठेवाल, ह्या संपूर्ण प्रॉब्लेम मध्ये कायम बेसिक 2 लाईन असणार आहेत की ज्या आपल्याला आयडेंटिफाय करता आल्या पाहिजेत. इथे दिलंय पण पहिली लाईन, टू नंबर डिफर बाय 3. मराठीत दिलंय 2 संख्यांमधील फरक 3 आहे. सापडली का ही पहिली लाईन? मग समजा आता आपण पहिल्या संख्येला मानलं x आणि दुसऱ्याला मानलं y, तर कुलथे काय येईल रे? दोघांमधला फरक 3 आहे. याचा अर्थ x मधून y गेला, आन्सर किती येणार आहे? 3. पण मग तिथे एक संख्या मोठी असेल, एक संख्या छोटी असेल ना. मग सपोज करताना नीट सपोज करा. सपोज बिगर नंबर इज x अँड स्मॉलर नंबर इज y असं म्हणा. मोठी संख्या x मानू, लहान संख्या y मानू. मग ही पहिली लाईन लिहिणार तुम्ही. मग ही लिहिल्यानंतर तुमचं इक्वेशन काय तयार होईल? x मायनस वाय बरोबर 3. लक्षात आलंय? 100%. बरं, पुढची लाईन काय दिली आहे पाहा आता. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. मराठीत दिलंय मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 18 आहे. इंग्लिशमध्ये शब्द आहे सम, मराठीत शब्द दिलाय बेरीज. बेरीज म्हणजे यांची काय करायची? प्लस. आता काय काय दिलंय शांततेत वाचा बरं का. ट्वाइस द स्मॉलर नंबर, आपण स्मॉलर नंबरला काय मानला? y, त्याची ट्वाइस. लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2y. अँड थ्राइस द ग्रेटर नंबर, मोठ्या संख्येची तिप्पट, यांची बेरीज ही किती आहे म्हणे? 19. आणि पहिलं इक्वेशन आपलं असं होतं, हो की नाही? मग हे दोन्ही इक्वेशन कसे सॉल्व्ह करायचे याची रिव्हिजन आपण इतक्यात घेतली. खरे या एक्सरसाइज मध्ये असं कुठे म्हटलंय का की हेच करा, तेच करा, अमुकच करा? नाही ना. मग तुम्ही इथे क्रॅमर रूल वापरला तरी चालेल का? हो चालेल ना. असं काही नाही की ते सायमल्टेनियस मेथडनेच सोडवलं पाहिजे. पण पुन्हा नियम तोच, मन शांत तर सगळं शांत. तुम्हाला वाटलं सायमल्टेनियस मेथडने जायचं, तसं जा ना, काही प्रॉब्लेम नाही. राहील ना लक्षात? पुढचं इक्वेशन. बरं, हे समजलंय ना? बरं, हा काय दिलाय प्रश्नपाल? आय एम रेक्टँगल म्हटलंय, मी आयत आहे. आणि ही एक साइड दिलेली आहे, ही पण एक दिलेली आहे. त्याच्यानंतर याची पण व्हॅल्यू दिलेली आहे आणि याची पण व्हॅल्यू दिली आहे. तुम्हाला व्हॅल्यू सापडल्यात का सगळ्यांना? मग आता आयताचा नियम काय? रेक्टँगलचा नियम. हा, मग तुम्ही लिहिणार तिकडे अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. आधी असा नियम लिहावा लागेल. असा नियम लिहिला की पहिलं इक्वेशन असं तयार होईल. 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस वाय. मग x एका साईडला, अंक एका साईडला, म्हणजे हे दोन्ही प्लस आहेत. तिकडे गेल्यावर काय झाले? मग हे असं तयार होईल शिंदे. 4x मायनस 2x हा तिकडे आला, मायनस वाय हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय झाला? मग 4x मधून 2x गेले, 2x मायनस मायनस प्लस होईल, मायनस 2y बरोबर 8. हे झालं पहिलं इक्वेशन. तसंच हे पण समोरासमोरच्या बाजू एकरूप आहेत, म्हणजे 2y इज इक्वल टू x प्लस किती येईल? 4. मग हा तिकडे जाईल, हा इकडे येईल, म्हणजे मग x बरोबर का x मायनस 2y बरोबर किती येईल? 4. कन्सेप्ट डोक्यात आली का? हो का नाही? नक्की ना? बरं, इथे नियम कुठला वापरला आपण? आपण इथे नियम वापरतोय समोरासमोरच्या बाजू सारख्या आहेत. आधी हा नियम लिहून टाकला. खरं आता हाच प्रश्न असा पण मॉडिफाय होऊ शकतो का? इथे आता बाजू दिल्या आहेत तर एखाद्या ठिकाणी अँगल पण म्हणतील. म्हणजे समजा हा पॅरालेलोग्राम छापला, समांतर भुज चौकोन, तर मी इथे असं लिहिल x आणि 2y, इथे काहीतरी व्हॅल्यू, इथे काहीतरी व्हॅल्यू. नियम तोच. काय लिहिणार आपण? स्वरांगी. समांतर भुज चौकोनात सम्मुख कोन एकरूप असतात. आता समोरासमोरच्या बाजू कॉंग्रंट दाखवल्या ना, तिथे कोण कॉंग्रंट दाखवावं लागतील? अँगल. पुन्हा तसंच सोडवायचं. मग आता हे सोडवलं की तुम्हाला डेफिनेटली कशाची व्हॅल्यू मिळेल? x ची आणि y ची.
आता याच्यावरून आपल्याला वानखेडे काय शोधायला लावलं त्यांनी? पेरिमीटर आणि एरिया, मराठीत परिमिती आणि क्षेत्रफळ. मग परिमितीचं सूत्र वापरायचं 2 इन ब्रॅकेट L + B, हे झालं परिमितीचं सूत्र. आणि एरियाचं सूत्र वापरायचं L × B. होईल रिवाइज? नेक्स्ट. आता इथे मुलाचं आणि वडिलांच्या वयाबद्दलची माहिती आहे. मग तुम्ही लाईन काय टाकणार? पहिली सपोज काय टाकणार? पण एक शब्द टाकायला विसरू नका, प्रेझेंट. मराठीत आजची वय आहे. समजा वडिलांचे आजचे वय X वर्षे आहे व मुलाचे आजचे वय Y वर्षे आहे. सपोज फादर्स प्रेझेंट एज इज X years अँड सन्स प्रेझेंट एज इज Y years, असं म्हणा तिकडे. इथे धडधडीत दिलंय सम, बेरीज. कोणाकोणाची बेरीज करायची? वडिलांच्या वयाची आणि मुलाच्या वयाची दुप्पट म्हटलंय, ट्वाइस द एज ऑफ इट्स सन. म्हणजे वडिलांचं वय किती मानलं आपण? X, आणि मुलाच्या वयाची दुप्पट म्हणजे 2Y, बरोबर किती येत आहे? 70. अजून काय म्हटलंय? मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास वडिलांच्या वयाची डबल करायची. इंग्लिशमध्ये दिलंय डबल द एज ऑफ फादर. सापडलं का? म्हणजे आता X का 2X + Y = दोन्ही इक्वेशन सोडवा. मला वाटतं इथे उलट पालट झालंय. काय इक्वेशन काय मिळालं आपल्याला? 2X + Y = 95 आणि X + 2Y = 70. मला विचार करून उत्तर द्याल तुम्ही कुठली मेथड वापराल? सायमल्टेनियसची म्हणजे कोएफिशियंट सेम करून, का उलटा पालट झाली आता एकदा प्लस एकदा मायनस? हे पहा, विचार करून उत्तर द्यायचं असं ठरलंय आपलं, घाई करायची नाही. मला वाटतं मी गेल्या काही दिवसांपासून असं शिकवतोय, परीक्षेला वेळही वाचला पाहिजे. नीट विचार करा शांततेत आणि सायमल्टेनियसले जाल का ते एकदा प्लस एकदा मायनस ती मेथड वापराल का? हा, ते डबल डबल स्टेप होतं. ते आता आपण जे उदाहरण सोडवलं ना त्यातल्या व्हॅल्यू अशा होत्या 101, 99. इथे गुणाकार भागाकार अवघड होते. हे इझी आहे ना. याला डायरेक्ट कितीने मल्टिप्लाय करायचं? 2 ने. म्हणजे व्हॉट इट मीन्स, समजा परीक्षेला असंच एखादं एक्झाम्पल दिलं बरं का. समजा असं एक्झाम्पल दिलं 3x + 4y = काहीतरी एक रॅन्डम घेतो फिगर 20 आणि 4x + 3y = 17. तर जनरल विद्यार्थी काय करेल? त्याला वाटेल उलट पालट झालंय, तो एकदा प्लस करेल एकदा मायनस करेल. पण असं कोणाच्या बापाने सांगितलंय का असंच केलं पाहिजे? मग तुम्ही कोएफिशियंट सेम पण करू शकतात. त्याच्यात स्टेप वाढतात ना, एकदा प्लस एकदा मायनस पुन्हा सोडवा, 4 वेळा जावं लागतं. त्याच्यापेक्षा इथेच कोएफिशियंट सेम करायचं. जे छोटे छोटे उदाहरणं आहेत ना, तुम्ही सायमल्टेनियस मेथडने जाऊ शकतात. राहील ना लक्षात? चला पुढे. चौथा प्रश्न. इथे फाइंड द फ्रॅक्शन म्हटलंय. मग आपण मानून घेणार, अंशाला मानणार X, छेदाला मानणार Y. द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन, फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर छेद हा 4 मोर म्हटलाय. हा 4 ने जास्त आहे कोणापेक्षा? ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे छेद हा ट्वाइस इट्स न्यूमरेटर पेक्षा कितीने जास्त आहे? 4 ने. डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर हा 12 पट होईल न्यूमरेटरच्या जर ते 6 ने वाढवले. म्हणजे X + 6 आणि Y + 6 केलं तर हे उत्तर किती? 1/12. हे सोडवायचं आन्सर आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, या पार्ट मध्ये काय लक्षात आलं? तो जो इक्वेशन पासून पुढचा पार्ट होता तो आधीच्याच एक्सरसाइज सारखा होता का वेगळा? पण पहिला पार्ट वेगळा आहे. तुम्हाला सांगतो, भाषांतर खूप महत्वाचं आहे. आता आपल्यात बसलेले काही विद्यार्थी हे इंग्लिश मिडियमचे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या अगदी नसानसांमध्ये इंग्लिश आहे, त्यांना इंग्लिशचा सगळा अर्थ कळतो, बरोबर ना, प्रत्येक लाईनचा. पण आपण बाकीचे, आपण जिल्हा परिषद, महानगरपालिका, साध्या साध्या शाळांमधून येतो आपण, की आपल्याला इंग्लिशचा गंध पण नाहीये, बरोबर ना. मग अशा विद्यार्थ्यांनी, साध्या विद्यार्थ्यांनी काय करावं? साध्या विद्यार्थ्यांनी याचं काय करावं? भाषांतर. किती उदाहरणं आहेत? 6. आपण जर या 6 उदाहरणांच्या भाषांतराची सवय लावली. भाषांतर म्हणजे मी आता कसं शिकवलं पाहिलं का तुम्ही? मी प्रत्येक लाईन वाचतोय आणि त्याचा काय लावतोय? अर्थ. जसं उदाहरणार्थ 5वा प्रश्न पहा बरं का, त्याचा अर्थ काय? 2 types of boxes are placed in a truck having capacity 10 ton. एका ट्रक मध्ये 2 बॉक्स भरले ए आणि बी चे, की कपॅसिटी किती आहे त्याची? म्हणजे ट्रक मध्ये 10 टन माल बसतो. पुढचं वाक्य, जेव्हा ए टाईपचे 150 बॉक्स आणि बी टाईपचे 100 बॉक्स त्या ट्रक मध्ये भरले
तर वजन किती बसतं म्हणे? मग आपण ए ला मानू x आणि बी ला मानू. मग ए टाईपचे किती बॉक्स आहेत? 150, म्हणजे 150 x. बी टाईपचे किती बॉक्स आहेत? बी टाईपचे किती कुठे गेले? 100, म्हणजे 100 y. उत्तर किती आलं? 10 टन. आता 10 टन म्हणजे 10,000 किलो. दुसरं वाक्य, ए टाईपचे किती बॉक्स आहेत? 260. तेव्हा बी टाईपचे किती बॉक्स भरले? आता मी कसं केलं? भाषांतर केलं आणि त्याचा अर्थ लाव आणि मग त्याचं इक्वेशन तयार केलं. म्हणून वर्ड प्रॉब्लेम मध्ये, याच चॅप्टरला नाही, ऑल चॅप्टरला वर्ड प्रॉब्लेम मध्ये पहिलं काम आपल्याला काय करायचं? भाषांतर, अर्थ तुमच्या मदर टंग मध्ये. तुमची जी मदर टंग असेल ती, मी मदर टंग म्हणतो. मग तुम्ही घरी गुजराती बोलत असाल गुजराती, मारवाडी बोलत असाल मारवाडी, फ्रेंच बोलत असाल फ्रेंच, जर्मन तर जर्मन, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. तुमच्या घरात जी भाषा बोलली जात असेल त्या भाषेमध्ये भाषांतर करा, त्याचं अर्थ लावा आणि इक्वेशन तयार करा. कन्सेप्ट समजलीये? बर, याच्यातला जो लास्ट एक्झाम्पल आहे हे, याच्यासाठी एक सूत्र आपल्याला फक्त वापरायचंय, ते म्हणजे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. विसरू नका. हो ना? काही शंका? परफेक्टली क्लिअर? बर, मी पुन्हा तुम्हाला आत्ता घड्याळात 10:43 झालेत. 10:43. मी तुम्हाला 11 वाजेपर्यंत वेळ देतो. हा पूर्ण चॅप्टर एकदा नजरेखालून पहा. तुम्हाला त्याच्यात जर कुठे एखादी एक्स्ट्राचं उदाहरण सोडवून हवं असेल, रिव्हिजन हवी असेल तर सांगा. नसेल तर आपण 11 वाजता दुसऱ्या लेसनला सुरुवात करूयात, किंवा एक सोपा लेसन घेऊ याच्यानंतर आणि मग पुन्हा एक हार्ड लेसन घेऊ. याच्यानंतर आपण काय करूयात? फायनान्शियल प्लॅनिंग किंवा प्रोबॅबिलिटी घेऊ आणि मग सेकंड लेसन घेऊ. म्हणजे थोडं हार्ड इझी मन फ्रेश राहील आपलं. सुरुवात करा.